हाय, जय श्रीराम. तर आज आता श्रावण लागला आहे आणि जे आहे पहिला सोमवार जो आहे तो झाला आहे. येणारा जो सोमवार आहे तर आपण पूजा करतो. ठीक आहे. तर कसं आहे माहीत आहे का की मंदिर जे आपण म्हणतो की सगळेजण असं नाही म्हणजे नाही का घरीच जे आहे मंदिरामध्ये जर नाही जाणं झालं आपलं, श्रावणबद्दलच बोलूया आज. जे महादेव आहे तर तेच म्हणत आहे की पूजा आपली जे पूजा आहे तर कधी कधी कसं मंदिरात नाही जाणं होतं. तर म्हणजे कसं मला माझं सांगत आहे तर मी घरी जास्त करून पूजा करते. मंदिरात खूप म्हणजे ते कमी जात असते कारण की मंदिर खूप दूर आहे असं आहे. तर तेच म्हणत आहे की मंदिर म्हणजे नाही का दुसरीकडे जावं लागते. तर हजबंड वगैरे जर घरी राहिले तर जाते असं वगैरे म्हणून नाही. पण तेच म्हणतं की दूर वगैरे राहिलं तर आपण नाही जात. म्हणजे जे काही आपल्याला जर म्हणजे तेच म्हणत आहे की पूजा वगैरे करायची राहिली तरच आपण जर जात असतो असं आहे. तर तेच म्हणत आहे. तर आपण महादेवाला काय चढवतो असं आहे. तर हे हे अपराजित पहा कसा मोठा साईज आहे अपराजिताचा. तर मी हमेशाच शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे. छान माझ्या घरी जे आहे मस्त असे अपराजिताचे जे फुलं आहे ते निघत आहे. मी असं पण ऐकलं आहे आताच नागपंचमी येऊन गेली तर असं पण ऐकलं आहे की जे नाही का चढवतात म्हणजे जे निळं फूल तुम्हाला भेटत असेल तर चढवा बा नागपंचमीच्या दिवशी. तर चढवलेच असेल तुम्ही असं आहे. तर बेल पण चढवतो. आणि बेलाचं एक सांगायचं म्हटलं तर बेलाचं काय, आमच्या घराजवळ जे आहे ते झाड आहे, खूप छान झाड आहे असं म्हणून नाही. आणि एक सोडून 2-3 झाडं आहे. तर कसं होते की आता ना थोडा पाणी कमी येत आहे त्याच्याने ते कसं आहे माहीत आहे का, त्याला किडे जे म्हणतो आपण ते लागले आहे. म्हणजे ते म्हणतात ना किडे खाऊन टाकतात पानं. तर ते एकही असं पान मला दिसत नाही किंवा दिसलं नाही. तर ते पूर्ण असे खाऊन टाकले आणि ते आपण चढवतो म्हटलं तरी काय करणार, मग चढवावं लागते. आणि तुम्ही कुठे बी असे पहा की एकही असं दिसणार नाही. कारण की खूपदा मी पण घेतलं आहे की ते म्हणतात ना आजकाल ते राहतात असं पाण्यामध्ये वगैरे बांधून 20 रुपयाचं 30 रुपयाचं असं काहीतरी. तर ते असं पाकिटच पूर्ण नाही का असं भेटतात. तर तेच म्हणतात की त्याच्यामध्ये एकही असं म्हणजे म्हणतात ना की बरोबर दिसत नाही. आणि मी तेच सांगत आहे की घराजवळ असूनसुद्धा मलाच भेटलं नाही तर ते लोक काय म्हणजे शोधतील आणि हे. पण आता मायना जो आहे जे आपलं महत्त्व म्हटल्यासारखं श्रावणमध्ये बेल चढवणं तर ते आहे. तर ते तर चढवावंच लागेल. कारण की मी मागं पण असा शॉर्ट व्हिडिओ टाकला इतकं छान. जेव्हा ते झाड म्हणजे नाही का आमच्या घराजवळच झाड आहे ते कसं कापून टाकलं होतं. तर ते म्हणतात ना की थोडंसं छाटलं तर येतात छान असं म्हणजे ते फांद्या वगैरे. तर तसंच झालं तर फांद्या आल्या आणि मस्त छान असं हिरवंगार खूप छान असं तेव्हा श्रावण लागायचंच होता. तर छान अशा फांद्या ज्या आहे फुटून मस्त असे छान असे बेल जे आहे ते लागले होते. पण काय करणार आत्ता ते भेटत नाही. आता पूर्ण ते खाऊन टाकलं आहे आणि एकही असं बेल जे आहे ते भेटत नाही आहे असं आहे. तर तेच म्हणते की जे आपलं चढवणं महत्त्वाचं आहे. तर हेच म्हणतात की हे मी हमेशाच माझ्या घरी असते लागत असते. तर मी हे तर चढवत असते महादेवाला. याचा हार पण चढवतात महादेवाला जे आहे ते छान असं मस्त मोठं फूल आहे. आणि छान याला कृष्ण भगवान आणि लक्ष्मीमाता यांना पण ते आवडते. तर खूप छान आहे चढवणं, छान घरी म्हणल्यासारखं. तर तेच म्हणता की तुम्ही पण चढवत असाल घरी असेल तुमच्या किंवा बेल पण ते सांगत आहे. पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर मंदिर जे आपण म्हटलं मी आता की मंदिरात जातो तर मंदिर दूर आहे म्हटलं तर तिथे ते जे मंदिर आहे ते खूप असं पुरातन काळाचं मंदिर आहे. असं म्हणजे म्हणतात ना की जे छान असं नाही का मस्त असं बांधलेलं आहे पुरातन काळा पहिल्यापासून जे कोरीव काम वगैरे केलं आहे ते तसं मंदिर आहे तिथे. आणि असं नाही का खाली असं म्हणजे म्हणतो ना आपण की खाली अशा पायऱ्याच खाली असं आहे ते. तर वरतून असं खाली उतरावं लागते अशा खूप साऱ्या पायऱ्या आणि खाली ते म्हणजे जे पिंडी आहे ते आहे असं आहे. तर खूप म्हणजे ते पुरातन काळाचं आहे, छान आहे. आणि एक पुन्हा सांगायचं म्हटलं तर आपली वटसावित्री येते तिथे ना वडाचं झाड आहे. म्हणजे त्या मंदिरात म्हणजे असं म्हणून नाही की आज खूप सारे देव आहेत तिथे. सगळेच जे आपण म्हणतो की नाही का हनुमानजी जे आपण सगळेच जे म्हणते नागाचं मंदिर आहे तिथे. पुन्हा सगळंच जे
आता मला नाव नाही आठवत आहे, पण छान असे मंदिर आहे, पिंड्या आहे खूप साऱ्या, आणि खूप म्हणजे ते म्हणतात ना की ते पिंडी आहे, जे आपण जे मेन पिंडी आहे ती आतमध्ये आहे अशी, असं आहे. तर ते इतकं म्हणजे छान असं ते मंदिर आहे, गेलं ना इतकं छान वाटते तिथे. आणि ते सांगता की वटसावित्री, तर हर वर्षी तिथे वटसावित्रीला जायचो. तर मोठं असं वडाचं झाड आहे, छान असा चबुतरा बांधला आहे. तर तिथं छान असं वडाचं झाड असल्यामुळे तिथं जाणं तर होतेच असं आहे. तर तेच म्हणतात की छान तिथली वडाची पूजा केली की इकडली पूजा करायची. आणि छान तिथे जे जे म्हणताय नागमंदिर म्हणताय, तर ते पण आहे. आणि मोठं असं जे म्हणजे म्हणताय की हनुमानजीचं मंदिर आहे, असं जे पूर्ण असा आवारच तो पूर्ण आहे, तो पूर्ण जे म्हणताय की छान असं देवांचंच आहे असं म्हटल्यासारखं. तर छान वाटते गेलं तर. तर तेच म्हणते की एखादी वेळेस असते, दूर असल्यामुळे जाणं होते असं आहे. तर तेच म्हणते की जास्त करून जे बाई आपण आहो, जे गृहिणी आहो, घरीच आपण छान असं पूजा करतो. जे आपल्याकडे भेटत असेल, जसं मी सांगत आहे की दहीवाली वगैरे येते, दूध आपल्याकडे राहतेच, तर आपण ते पंचामृत करून छान अशी पूजा करतो. आणि तेच म्हणतं की पुन्हा पिंडीवर जे आहे छान छोटी पिंडी असेल तर छान पूजा करतो, बेल वाहतो, फूल वाहतो. तर पुन्हा एक सांगायचं म्हटलं, जेव्हापासून माझ्याकडे अपराजिताची फुलं निघत आहे, आधी मी पांढरे फुलं जे चक्रीची फुलं असायची, मला तिचं नाव नाही आठवत आहे, चक्रीची फुलं मी चढवायचे, म्हणजे जे म्हणतात ते आजूबाजूला राहतात तर ते चढवायचे. पण जेव्हापासून माझ्याकडे अपराजिताची फुलं निघत आहे, तर तेव्हापासून मी ते चक्रीचे वगैरे नाही, ते अपराजिताची खूप सारे फुलं निघतात. असं म्हणतात तर की त्याला असं सपोर्ट जर दिला तर ते वेल असं मोठा होतो आणि छान असे मस्त ते फुलं निघत आहे. तर तेच म्हणते मी त्याचेच फूल चढवत आहे सगळ्याच देवाला, असं करून आहे. तर तेच म्हणताय की छान असं जे आहे पंचामृत वगैरे आपण ते पूजा करत असतो घरी छान. आणि तेच बेल वगैरे वाहतो, फुलं वाहतो जे आहे. आणि पुन्हा ते म्हणतात ना की सोमवार दुसरं काहीतरी चढवायचं असते. तर आता सोमवाराला तो तीळ म्हणजे जे म्हणते तांदूळ चढवायचा होता, आता तीळ चढवायचा आहे, पुन्हा काही असं असेल चढवायचं. तर तेच म्हणतं की छान. तर यावेळेस ना 3च सोमवार जे आहे ते आले आहे. तर तेच म्हणतं की पहिला सोमवार आहे तो तांदूळ चढवायचा आहे, दुसरा सोमवार आहे तीळ चढवायचा आहे, आणि तिसरा सोमवार आहे ते जवस चढवायचा आहे, जे जे आपण चढवतो ते महादेवावर. तर तेच म्हणतं की छान असं जे जवस आहे ते थोडंसं असं म्हणजे म्हणतात ना, थोडं आठवत नाही मला जवस कसं, पण जवस म्हटलं तर दुकानामध्ये वगैरे मिळते असं आहे. तर तेच म्हणतं की छान मस्त जे आहे पूजा नाही का करतो आपण, आणि छान असं जे आहे पूजा वगैरे. तर यावेळी छान हिरवं जे आहे, की आता मी हिरवंच लावून आहे ड्रेस. तर तेच म्हणतं की हिरवं छान चढवायचं आहे, छान बांगड्या म्हणा, साडी म्हणा, जे आहे ते घ्यायची आणि लावायचं आहे असं आहे. तर तेच म्हणतं की तुम्ही पण जे आहे ते छान असं श्रावण जे आहे पूजा वगैरे करत असाल. तर तेच म्हणतात की आपली घरगुती कशी पूजा असते, कशी म्हणजे जे आपण करतो घरी छान असं, म्हणजे ते नैवेद्य वगैरे देऊन सोमवारी जे जे म्हणजे महादेवाला खीर आवडते, जे कोणतीही तुम्ही करू शकता, रव्याची करू शकता किंवा तांदळाची, आपण जे म्हणतो छान असं मस्त जे आपण नैवेद्य देऊ शकतो, छान बनवू आहे की नाही असं आहे. तर मस्त जे आहे, मी पुन्हा एक व्हिडिओ बघितला भोग म्हणून, तर त्या ताईनी जी आहे तर छान असं मेथीची भाजी, गुलाबजामुन, असं जे छान असं खीर पण बनवली होती छान. म्हणजे म्हणतात ना की आपल्याला जसं आपण भाव करतो छान, जे आपल्याला देता येते छान, पोळी पराठे हे ते, म्हणजे सगळं असं ताट सजवून आपण ठेवत असतो असं आहे. तर मी पण छान असं बनवते स्वयंपाक जो आहे, तर द्यायचं असेल तर छान असं ताट सजवूनच देते, असं छान मस्त गोड वगैरे काहीतरी जे महादेवाला आवडत असेल असं आहे. तर असं आहे. तर छान महादेवाला तर खीरच आवडते, तेच छान वाटते. पण पुन्हा तेच सांगायचं की अपराजिताचं फूल ते मेन त्यांना आवड असते. तर तेच आहे की आणि यावेळेस खूप असं पण व्हिडिओ बघितला की खूप दिवसांनी म्हणा की वर्षांनी म्हणा, नागपंचमी सोमवारी आली, नाहीतर हरवर्षी वेगळ्या दिवशी येत असते असं आहे. तर छान असे सोमवार जे आहे ते छान असं मस्त जे म्हटल्यासारखं छान पूजा करून आपण मस्त जे आहे आपली मनोकामना पूर्ण करू शकतो असं आहे. तर तेच म्हणते की तुम्ही छान पूजा करत असाल, छान श्रावण सोमवार जे आहे शुभ श्रावण म्हटल्यासारखं, तर छान पूजा करत असाल ठीक आहे. तर बाय, जय श्रीराम.